जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे जे उमेदवार अजूनही रजिस्ट्रेशन पासून दूर आहेत त्या सर्वांसाठी शेवटची संधी आहे। त्याच्यानंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी एकदा व्हेरीफाय करून घ्यायच्या आहेत त्या सगळ्या बाबतीमध्ये आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या सीटीटी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता अवेलेबल आहे सीटीटीची PYQ सोल्युशन, त्याच्यासोबतच जे आहे कॉम्बो मध्ये टीईटीची टेस्ट सिरीज अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। यामध्ये 2026 ची जी टीईटी होणार आहे 8 फेब्रुवारी रोजी, त्याकरिता 2015 ते 2024 या वर्षामध्ये झालेल्या जेवढ्या सीटेटच्या प्रश्नपत्रिका आहे त्यांचं आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ विश्लेषण मिळणार आहे प्रत्येक विषयाचं। त्याच्यासोबतच सीटीटीच्या ज्या आहेत 10 प्रश्नपत्रिका पेपर 1 च्या, पेपर 2 मग ती सामाजिक शास्त्र असेल किंवा गणित विज्ञान असेल, याच्या 10 प्रश्नपत्रिका देखील आपल्याला अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील मित्रांनो आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। आपण प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे आजच डाउनलोड करून घेऊ शकता। त्याच्यासोबतच आपल्याला वाटलं की यार मला पूर्णच्या पूर्ण बॅच हवी आहे, मार्गदर्शन हवं आहे, ते देखील आपल्याला अवेलेबल आहे मिशन सीटीटी बॅच यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर, पीडीएफ नोट, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड व्ह्यूज, एक नंबरची अशा प्रकारची फॅकल्टी, सगळ्या बाबी अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहे। याही गोष्टी तुम्हाला मिळणार आहे आपल्या मास्टर टीचर याच ऍप्लिकेशनवर। आपण प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करून घ्या। बघा, आता आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। आज पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याकरिता शेवटची तारीख आहे। काही जण कन्फ्यूज झालेले असतील, त्यांचं कन्फ्युजन या ठिकाणी मी दूर करू इच्छितो। बघा मित्रांनो, आपण जर का या ठिकाणी उमेदवारांसाठी नवीन आलेली जी काही सूचना होती 29 डिसेंबर 2025 ला, त्या दिवशी आलेल्या सूचनेमध्ये एक गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे की पवित्र पोर्टलवर नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी 6 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ आहे। तर ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्या उमेदवारांना सेल्फ सर्टिफिकेशन करून घेण्याकरिता 8 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ आहे। म्हणजे ज्याने आपल्या पोर्टलला अजून लॉग इनच केलेलं नाहीये, ठीक आहे, आपला आयडी आणि पासवर्ड क्रिएटच केलेला नाहीये, त्या उमेदवारांकरिता आज शेवटचा दिवस असणार आहे। आज रात्री 11:59 पर्यंत आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रोसेस करून घेऊ शकता। लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर का आता यावेळेस रजिस्ट्रेशन पासून वंचित राहिलो तर आपण पुढच्या सगळ्या भरतीमधल्या प्रक्रियेपासून वंचित राहणार आहोत। त्यामुळे आपण वेळीच या व्हिडिओला जे आहे जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, कारण काय अजूनही बरेच जण असे असू शकतात की ज्यांना अजून माहिती नाहीये की पवित्र पोर्टल ऍक्टिव्हेट झालेलं आहे, रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे किंवा याची जी प्रक्रिया आहे ती ऑन प्रोसेस आहे। त्यामुळे एकतर सुरुवातीला लाईक करून घ्या आणि इतर आपले मित्रमैत्रिणी असेल की तुम्हाला माहिती आहे त्यांना डीएड केलेला आहे, बीएड केलेला आहे किंवा टेटची परीक्षा दिलेली आहे, त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला आपल्याला फॉरवर्ड करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात करून घ्या की ज्या उमेदवारांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या उमेदवारांनी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या फॉर्म मधल्या, आपल्या फॉर्मच्या पीडीएफ मधल्या किंवा त्या पीडीएफची आपण प्रिंट आउट करून घेतलेली असेल त्या तपासून घेणं आवश्यक आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी आहे की आपले जे काही मीडियम आहे, इयत्ता 10वीचं मीडियम आणि डीएड किंवा बीएड किंवा बीपीएड यांचं मीडियम, म्हणजे 10वीचं मीडियम प्लस प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुमचं, या दोन मीडियमला आपल्याला
क्रॉस व्हेरीफाय करून घेणं अत्यंत जास्त आवश्यक आहे. कारण भरतीमधून डिस्क्वालिफाय होण्याचा जो प्रकार आहे या दोन गोष्टींमुळे सर्वात जास्त असणार आहे. कारण इथे बरेच जण या ठिकाणी चुका करताना आपल्याला आढळतात आणि याच बेसिसवरती आपल्याला प्रिफरन्सेस देखील पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी जे आहे जेवढे मार्गदर्शक आहेत युट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अभियोग्यताधारकांना मार्गदर्शन करणारे, त्यांना देखील या ठिकाणी हात जोडून विनंती असेल की कृपया जे आहे आपण उमेदवारांना जी माहिती आपल्याला ऑथेंटिक पद्धतीने माहिती नाहीये, जो नियम माहिती नाहीये किंवा जो GR आपल्या पाहण्यामध्ये नाहीये, त्या पद्धतीने जे आहे त्यांना सजेस्ट करू नये. ही माझी नम्र विनंती आहे. विशेषतः जे उर्दू मीडियमचे विद्यार्थी आहे त्यांच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा ज्या आहे मिसकन्सेप्शन्स उमेदवारांच्या मनामध्ये आहेत आणि काही मार्गदर्शकांच्या वतीने जे आहे नकळतपणाने म्हणा किंवा माहिती कमी असल्या कारणाने म्हणा किंवा जाणून बुजून, मला कल्पना नाहीये, परंतु चुकीची माहिती थोडीशी स्प्रीड झालेली पाहायला मिळालेली आहे. आणि लक्षात घ्या, आपल्यामुळे जर का कुणाचं नुकसान या ठिकाणी होत असेल तर ते एक फार वाईट गोष्ट आहे असं मला वाटतंय. मला असं म्हणायचं आहे की जी माहिती आपल्याला नाहीये ती माहिती आपण देऊ नये. विचारून सांगतो आहे किंवा मला कल्पना नाही, आपण इतरांनाही विचारा, या पद्धतीने त्यांना सजेस्ट करा. बिंदास पद्धतीने असं करून द्या, तसं करून द्या हे सांगणं मला असं वाटतं या ठिकाणी चुकीचं आहे. कुणाचंही एका व्यक्तीचं मी या ठिकाणी नाव घेऊ इच्छित नाहीये आणि घेणं हे संयुक्तिक ठरणार देखील नाहीये. इव्हन माझ्याकडे जेवढी माहिती आहे मी तेवढी विद्यार्थ्यांना देत असतो. जी माहिती माहीत नाहीये मी सांगत असतो मग माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे किंवा माझ्या नॉलेजच्या बाहेर आहे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, या म्हणीप्रमाणे आपण सर्वांचं ऐका आणि आपल्याला जे गोष्ट योग्य वाटते त्या गोष्टीप्रमाणे आपण या ठिकाणी पुढचा जो काही मार्गक्रमण आहे किंवा तुम्हाला जी माहिती टाकायची आहे ते टाकून द्या. अशाच प्रकारे आपण सजेस्ट करायला हवं. मी कुणालाही या ठिकाणी नाव ठेवू इच्छित नाहीये. दुसरी महत्वाची एक गोष्ट, आपण आपलं जे काही क्वालिफिकेशन आहे ते व्यवस्थित चेकअप करून घ्या. आपली जे काही युनिव्हर्सिटी आहे, पासिंग डेट आहे, आपले पर्सेंटेज आहे ते एकदा या ठिकाणी चेक करून घ्या. ते अतिशय जास्त महत्वाचं आहे. आपला विषय महत्वाचा आहे. ग्रॅज्युएशनला आपण प्रिन्सिपल सब्जेक्ट्स टाकले की सबसाइडरी सब्जेक्ट देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड करून टाकलेले आहे. ते एकदा आपण या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करा. आपली TET, आपली CTT आणि आपल्याला मिळालेलं रिझर्वेशन या गोष्टी व्यवस्थितपणाने समजून घ्या. नवीन जे काही नोटिफिकेशन आलेली आहे आपल्या SCBC आणि EWSच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये की आपले उमेदवार या ठिकाणी सीटेटची परीक्षा त्यावेळेस जर का पास असतील की ज्यावेळेस त्यांच्याकडे सर्टिफिकेट होतं EWSचं किंवा SCBCचं, तर आपण या ठिकाणी त्याला येस करा, अन्यथा करू नका. स्पष्टपणाने सूचना दिलेली आहे. आता त्याच्यावरती बरेच आपले उमेदवार जे आहे ग्रुप बनवून मंत्रालयापर्यंत पोहोचले, आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचले, पण अजूनही त्याच्यावरती जे आहे त्याने जो पाऊल आहे तो माग खेचलेला नाहीये. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण जर का काही माहिती पोर्टलला पुटअप करत असाल तर विचार करा, 2-4 लोकांना विचारा आणि परत एकदा जे आहे स्वतःचं मन जे म्हणतं त्या गोष्टी आपण कराव्या. मीच म्हणतोय किंवा आणखी कोणीतरी म्हणतोय म्हणून मी टाकून दिलं असंही नका करू. ठीक आहे, कारण कधी कधी जे आहे आमच्यासारख्या व्यक्तींकडूनही नकळतपणाने काही चुका होत असतात. मग त्याच्यामुळे जे आहे आपण सर्वांचं ऐकून घ्यावं आणि फायनल डिसिजन हा स्वतःचा असावा. स्वतःच्या फॅमिली सोबत डिस्कस करून मग आपण फायनल डिसिजन या ठिकाणी घ्यावा. रिझर्वेशन देखील अतिशय जास्त महत्वाचं आहे. हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये आपण जर का चुका केलेल्या असतील, बरेच जण या ठिकाणी ना त्यांना जिल्हा स्तरावरचं एखादं क्रीडाचं प्रमाणपत्र आहे ते मिळालंय, मग ते क्रीडाचं प्रमाणपत्र त्यांनी टाकून दिलेलं आहे. तसं नसतं. क्रीडा प्रमाणपत्राच्या संदर्भातली जी काही नियमावली आहे, रिझर्वेशन कसं मिळतं ते समजून घ्या. त्याच्यासोबतच जे काही प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र बऱ्याच जणांनी जे आहे माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे, वडिलांच्या नावावर आहे आणि ते आपण आपल्या पोर्टलला या ठिकाणी दाखवून घेतलेलं आहे. तसंही नाही चालत. तो जो प्रमाणपत्र आहे स्वतःच्या नावाचं असायला पाहिजे. या गोष्टी एकदा व्यवस्थितपणाने आपण क्रॉस व्हेरीफाय करून घ्या, कारण ही गंभीर चूक आहे. याच्यामुळे ना डिस्क्वालिफाय होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहते. TETचे मार्क्स असेल, CTETचे मार्क्स असेल, त्या गोष्टी एकदाच आपण समजून घ्या आणि
व्हेरीफाय करण्याच्या पूर्वी, सर्टिफाईड करण्याच्या पूर्वी सगळ्या गोष्टी एकदा पाहून घ्या आणि त्यानंतरच आपण सर्टिफाय करा. आणि सर्टिफाय अनसर्टिफाय आपण कितीही वेळेस जरी करू शकत असू तरी देखील कधी कधी जे आहे OTPचा इश्यू आपल्याला येतो. त्यामुळे आपण फक्त जे आहे सर्टिफाय अनसर्टिफाय वारंवार करू नये. फार जास्त मोठी गरज असेल तरच अनसर्टिफाय करून परत आपली जी काही माहिती एडिट करायची असेल ती एडिट करावी आणि परत आपण सेल्फ सर्टिफाय करून घ्यावं. शेवटचं लॉग इन करत असताना आपला जो स्टेटस आहे तो सेल्फ सर्टिफाय अशी ग्रीन रंगाची पट्टी त्या ठिकाणी आहे का ते एकदा चेक करायला विसरू नका. त्याच्यामुळे मित्रांनो ही सगळी माहिती आहे, जनरल माहिती आहे. अजूनही जर फायनल का सर्टिफिकेशन करायचं असेल तर 8 तारखेपर्यंत वेळ आहे. परंतु रजिस्ट्रेशनच आपण केलेलं नसेल तर आज रात्री शेवटपर्यंत म्हणजे आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेवटची तारीख आहे. जास्तीत जास्त उमेदवारांना या गोष्टीची कल्पना द्या. त्यासाठी हा व्हिडिओ देखील फॉरवर्ड करा, त्याला लाईक करा आणि आणखीन जर का तुमच्या काही शंका असेल, प्रश्न असतील, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या परीने त्याला उत्तर देण्यासाठी नक्की प्रयत्न करेन.